हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. बुर्लीच्या पंचायतन वनाचा पुरता फज्जा, वनीकरणाच्या गप्पा हवेत, जमिनीवर मात्र केवळ वृक्षारोपणाचा फार्स. पक्ष्यांचा उत्तम अधिवास आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या बुर्ली येथील सुमारे 80 एकराच्या विस्तीर्ण बंचाप्पा वन गायरानात सध्या शासकीय अनास्थेचा एक विचित्र नमुना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या वतीनं मोठ्या थाटामाटात येथे पंचायतन वन प्रकल्प साकारण्याची घोषणा झाली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या ठिकाणी औषधी आणि दाट सावली देणाऱ्या झाडांची लागवड प्रशासनाने केली. परंतु आज घडीला या संपूर्ण प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून निसर्ग संवर्धनाचा हा दावा निव्वळ कागदी घोडे आणि केवळ फलकांपुरताच मर्यादित राहिल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत 2023-24 या कालावधीत सुमारे 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर क्षेत्रावर वड, उंबर, पिंपळ, बेल, कडुलिंब आणि देशी आंबा अशा 100हून अधिक औषधी आणि देशी वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली होती. या झाडांमुळे परिसरात कायमस्वरूपी शीतलता निर्माण होईल आणि पशुपक्ष्यांसाठी उत्तम अधिवास ठरेल अशी देखणी स्वप्ने येथील एका भव्य लोखंडी माहिती फलकाद्वारे रंगवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी वृक्षारोपणाचा निव्वळ फार्स सुरू आहे. गेल्या 2-3 वर्षात येथे एकाच खड्ड्यात 2-2दा झाडे लावूनही ती कुठेच वाढलेली दिसत नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की झाडांच्या नावांचे आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे फलक येथे दिमाखात उभे आहेत. मात्र ज्या झाडांची माहिती ते देतात ती झाडेच परिसरातून गायब झाली आहेत. हा फलक आता केवळ शोभेची वस्तू बनून प्रशासकीय थट्टेची साक्ष देत उभा आहे. या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी आणलेले महागडे साहित्य आज उघड्यावर अस्ताव्यस्त पडून धूळ खात आहे. यामध्ये ठिबक सिंचनाचे ड्रीप पाईप, बांबू, शेडनेट आणि झाडांच्या रक्षणासाठी आणलेली संरक्षक फायबर जाळी यांचा समावेश आहे. हे साहित्य योग्य रीतीने न वापरल्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय कसा होतो हे स्पष्ट दिसतं. आणखीन कहर म्हणजे गेल्या महिन्यात वनीकरणाच्या कोणत्या तरी बड्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट दिली होती. त्यांच्या दौऱ्यानिमित्त आयत्या वेळी आणलेली रोपे लागवड न करता तशीच नाळीत पडून राहिली. अखेर देखभालाअभावी आणि पाण्याच्या टंचाईमुळे ती सर्व कोवळी रोपे आता पूर्णपणे वाळून गेली आहेत. वृक्षारोपणाचा केवळ सोहळा साजरा करायचा, फोटो काढून वरिष्ठ पातळीवर उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे दाखवायचे आणि नंतर त्या रोपांकडे कायमस्वरूपी पाठ फिरवायची, ही सामाजिक वनीकरण विभागाची जुनीच खोड या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. या झाडांना वेळेवर पाणी घालणे किंवा जनावरांपासून त्यांचे संरक्षण करणे याकडे वन विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. शासनाच्या या उदासीन आणि बेजबाबदार कारभारामुळे निसर्गप्रेमी आमनापूर आणि बुर्लीच्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकल्प केवळ कागदोपत्री न ठेवता प्रशासनाने तातडीने या पंचायतन वनाची प्रामाणिक पाहणी करावी, वाळलेल्या झाडांच्या जागी नवीन रोपे लावून त्यांच्या संगोपनाची आणि जगण्याची लेखी शाश्वती द्यावी अशी मागणी आता पंचक्रोशीतून जोर धरू लागली आहे. येथील हे बंचाप्पा वन सामाजिक वनीकरणच्या अंडर येतं आणि सांगली सामाजिक वनीकरण या ठिकाणी या बंचाप्पा वनामध्ये जवळपास 2.5 एकर जागा म्हणजे 1 हेक्टर जागा ॲक्वायर केलेली आहे आणि या जागेमध्ये एक चर खोदून ती जागा सुरक्षित करून त्यामध्ये वृक्षारोपणाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. गेली 2-3 वर्ष हे जेव्हा काम चालू आहे, प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर खड्डा तोच, झाडं पुन्हा पुन्हा तीच लावून तीच वाळून गेलेली आहेत. या ठिकाणी जी त्यांनी पाईपलाईनची व्यवस्था केली तीही अस्ताव्यस्त पडलेली आहेत. त्याचबरोबर त्या संरक्षणासाठी ज्या जाळ्या आणलेल्या होत्या त्याही अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत या ठिकाणी. आणि फक्त एक नाटक केलेलं दिसतं या ठिकाणी एक झाडं लावण्याचं. प्रत्यक्षात ही झाडं लावणं, त्याचं वाढवणं, संवर्धन करणं याकडं
कसलंही लक्ष या विभागाचं असल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही आणि एक फक्त नवटंकी करण्याचं काम, धुळपेक करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आपल्याला या सामाजिक वनीकरणकडून दिसतंय. या ठिकाणी जी झाडं लावण्यासाठी जी रोपं आणलेली होती ती रोपंसुद्धा त्या नाळीमध्ये तशीच पडलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे ती लावायचंसुद्धा कष्ट इथं घेतलेलं दिसत नाही. काही दिवसांपूर्वी कोणी अधिकारी या ठिकाणी येऊन गेल्याचं समजलं की ज्यांच्या उपस्थितीसाठी ही झाडं आणलेली असावीत पण त्यांच्या हस्ते ही झाडं लावायची पण राहून गेली का काय, असा प्रश्न या ठिकाणी पडलेला दिसतोय. पण हे अतिशय विदारक चित्र आहे आणि सामाजिक वनीकरण विभागाला माझी विनंती आहे, अजूनही त्यांनी झोपेतून जागं व्हावं. या ठिकाणची जी झाडं आहेत त्यांचं जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावा आणि नव्यानं जी काही झाडं लावत आहेत त्याचं पूर्ण संरक्षण होईल ह्या दृष्टीनं झाडं लावावीत. खास करून जी झाडं मोठी आणि उंच असतील अशी झाडं या ठिकाणी आणून जर लावली, प्लॅन्ट केली तरच ती या ठिकाणी टिकतील. कारण ज्यावेळेला महापुराचं पाणी या ठिकाणी येतं त्यावेळेला ही छोटी झाडं या ठिकाणी तग धरतील अशी अवस्था नाही, किंवा पाण्याचं या ठिकाणी जर प्रमाण बघितलं तर तेही व्यवस्था व्यवस्थित करणं गरजेचं आपल्याला वाटतं.